बोलायला लागले. मग भुजबळ साहेबांनी घाई केली. अरे मी घाई केली तर ठीक आहे, मग तुम्ही पण घाई करायची होती ना, ताबडतोब सांगायची. घाई केली म्हणून सांगतात. बरं ठीक आहे, जाऊ द्या. पुढे पुढे मग काय झालं, ते निकाल काय लागले त्याच्यामुळे याच्यामुळे जी नाराजी आली त्याच्यामुळे आणखी 5-7 ठिकाणी उलटे निकाल लागले. ठीक, आता ते काय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. राज्यसभा आली तर मला सांगण्यात आलं की बा सुनेत्रा ताई जी आहेत त्या पडल्या, पण त्यामुळे जे आपल्याला विचार करावा लागेल. म्हटलं ठीक आहे, आता मी काय बोलणार, ठीक आहे जाऊ दे. दुसरी आणखीन एक राज्यसभा आली. ती राज्यसभा होती, सातारची जागा आम्हाला मिळाली, परंतु ती बीजेपीला पाहिजे होती उदयनराजेसाठी. बीजेपीने सांगितलं की तुम्हाला आम्ही एक राज्यसभा देतो, ती जागा आम्हाला द्या. त्या जागेवर लढण्यासाठी नितीन पाटील म्हणून प्रयत्नशील होते, मकरंद पाटील आमदार त्यांचे भाऊ. ठीक आहे, तर आमच्या अजितदादांनी वगैरे सगळं मान्य केलं आणि सांगितलं की बा नितीन पाटील तुम्ही जरा माघार घ्यायला पाहिजे, आता मी तुम्हाला खासदार करेन. आणि परत त्याचं नाव आलं खासदार. अरे पण म्हटलं तुम्ही विचारायला पाहिजे ना आम्हाला सगळ्यांना. हे असं सांगण्याची, एक खासदारासारखी पोस्ट देत असताना काही चर्चा तर करायला पाहिजे. अशा भाषणामधून मग मला सुद्धा तुम्हीच सांगितलं होतं ना, आणि मी सुद्धा तयारी करत होतो ना. मग जो न्याय त्याला दिला तो न्याय मला का नाही देत? काय घर की मुर्गी दाल बराबर? काय नाही नाही, तुमची गरज जी आहे ही राज्यामध्ये जास्त आहे. तुम्हाला लढावं लागेल, कारण अडचणीत आले होते त्या दिवशी. त्यावेळेला लोकसभेचे निकाल जरा उलटे सुलटे झाले होते. आपल्या पक्षाला पुढे न्यायचं असेल तर तुमचा चेहरा पाहिजे आम्हाला निवडणुकीमध्ये. म्हटलं ठीक आहे बाबा, राहिलो उभा. काय झालं तर तुम्हाला मग सांगितलं. सगळ्यांच्या मिटिंगा माझ्या विरोधात तिथे झाल्या. रात्र 10 वाजता दारावर जाण्यासाठी म्हणून एक ते पुढारी आले, आंतरवेली सराटीचे इंजेक्शन, ते काय ते सलाईनचे, आणि ते रात्री 2 वाजेपर्यंत माझी मिटिंग असल्या तर तिथेच नेमके ते पाठवत्याला मिटिंग तिथे, लासलगावला मिटिंग तिथे. 10 वाजता आमच्या मिटिंग बंद केल्या आम्ही. यांच्या मिटिंग 2 वाजेपर्यंत चालू. पण त्याचा परिणाम झाला, मतदान कमी झालं, पण आमचे लोक हिमतीनं लढले. आता ती हिमतीनं लढले. आता मला सांगतात ते, कारण मकरंद पाटलांना मंत्री करायचं जे त्यांनी केलं, तर मग त्याच्यासाठी सांगितलं की आता त्याच्या भावाला आम्ही राजीनामा द्यायला सांगतो खासदारकीचा. तो खाली येईल, मकरंद पाटलाला मंत्री करायचं, केलं मंत्री त्यांनी. त्या जागेवर तुम्ही जा. अरे म्हटलं कसं काय? ते म्हणे तुम्हाला जायचं होतं ना. जायचं होतं मग, पण आता काय वेळ काय, आणि मला पाठवायचं होतं तर निवडणुकीला उभंच करायचं नव्हतं ना. शांततेने निवडणूक झाली असती ना. मग मला तर तुम्ही आता निवडणुकीला उभं केलं, आणि त्या लोकांनी जीवाचं रान करून माझ्यासाठी जे लोक लढले ते डोकी फोडून घेतील ना. काय सांगू मी त्यांना? कारण राज्यसभेवर तुम्ही मला पाठवणार तर इथे मला ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल. दोन्ही ठिकाणी राहता येत नाही. तुम्ही राजीनामा तिथे द्यायचा, राज्यसभेवर जायचं, त्या लोकांनी माझ्या काय म्हणायचं? नाही म्हटलं तरी काहीतरी 1.25 लाख मतं काहीतरी पडलेली असतील ना मला. काय करायचं त्यांनी? कोणाकडे बघायचं? कपाळ आपटून घेतील बिचारे.